कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लई मोठी चूक केली सुनबाईंनी। आम्हाला न विचारता घराबाहेर गेल्या आणि आधिपतीनं पण फूस लावल्या। येऊ देत त्यांना, चांगलाच धडा शिकवतो। बरं चल, तू जरा पाहुण्यांकडे लक्ष दे। मावशी 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 चंचे शांत हो। लोकांसमोर कसला तमाशा करतेस? काय झालं? ये तिकडे तिकडे येऊन सांग काय ते। ये इकडे। काय झालं? अगं मावशी, मला काय झालं नाही, पण अधिपती अधिपतींना अधिपतींचं काय? चंची बोल की पुढं, अधिपतींचं काय? वय ग मम्मी, दम तर खाऊ दे की मला। मावशी, त्या अक्षरानं अधिपतींचं रक्त सांडून वाढदिवस साजरा केला ग। रक्त सांडून म्हणजे काय झालंय? काय अगं पायावर कुदळ मारली की त्यांच्या। उधळ मारली? तू नक्की सांगशील ना मला काय झालंय ते? आमच्या जीवाला घोर लावू नको, सांग काय झालंय ते। मावशी, मला बी चक्कर आली ग रक्त बघून। एवढं रक्त गेलंय ना अधिपतींचं। काय झालं? कुणाचं रगत सांडलं? अगं अधिपतींचं रगत गेलंय। अरे देवा! चंचित, तू कुठं बघितलंस? काय बघितलंस? नीट सांग। सांगते मावशी, समजा सांगते। म्हणजे बघ की, तू एवढा समजा कार्यक्रम करायचं ठरवलंस संध्याकाळच्याला, आणि तू मास्तरीन बाईसला बी सांगितलं का संध्याकाळच्याला काही बी कार्यक्रम ठेवायचा नाही, येळ मोकळा ठेवायचा। तरी बी तिनं ते शाळेत काहीतरी फालतू झाडपिडे लावायचा कार्यक्रम ठेवला ग। काय सांगू तुला, जी कामगारांनी करायची कामं असतात ना, ती अधिपतींना करायला लावली तिनं। म्हणजे नाही का, अधिपती भर उन्हातानात खड्डे खणत होते का ती झाडपिडे लावण्यासाठी, आणि त्याच्यातच त्यांच्या पायाला कुदळ लागली मावशी। हे नुसतं गळागळा रक्त व्हायला लागलं। कुदळ मारली? चंचे, तू हे सगळं तुझ्या डोळ्यानं बघितलंस? वय मावशे, अगं मग खरं सांगती, अगं रक्त बंबाळ झालता ग त्यांचा पाय। मला चक्कर आली ग मावशी, केवढं रक्त गेलं ग त्यांचं। नाही, हिलाही झालं। जखम आमच्या अधिपतीच्या पायाला नाही, आमच्या मनाला झाल्या। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।